तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळून तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला भरारी दाखवण्याचा आणि वाढ दाखवण्याचा मी प्रयत्न करतो। तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मला सांगा, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा। संतोष प्रकाशराव देशमुख, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड। बर, तर हे दुग्ध व्यवसाय तुम्ही कधीपासून करता? 3 ते 4 वर्ष झाली सर। पहिली होतो पुण्याला आम्ही। बरोबर। पुण्याहून आलो लॉकडाऊन मध्ये। हां, तेव्हापासून मग दूध व्यवसायाकडे वळलो आहे। बरं बरं। तर मग मला सांगा, तुम्ही पुण्याला होते हो। तर आता इथं तुम्हाला जमीनचं क्षेत्र किती आहे? जमिनीची क्षेत्र आहे फक्त आपल्याला 20 गुंठे आहे। बरं बरं। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, सर्वांसाठी ही प्रेरणादायी कथा आहे। हे इथं यांचं 20 गुंठे इथं चारा व्यवस्थापन आहे आणि सर्वात मोठी यशोगाथा तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करत आहे। तर मग मला सांगा, आता म्हशी किती आहेत तुमच्याकडे? म्हशी आहेत 5 एक आहे। बरं बरं। तर मग तुम्ही पुण्याहून आले हो। तर तुम्हाला म्हणजे आल्या सुरुवात केली का पहिल्यांदा काय विचार आलता मनामध्ये? पहिल्यांदा आम्ही काय केलं, एकच म्हैस घेतली। बरं बरं। एक म्हैस घेतल्यानंतर मग थोडं वाढवत आता 5 म्हशी आहेत, एक गाय आहे। बरं बरं। आणि हे आपलं त्यावेळेस झोपडं केलं का? फक्त आपण आता पहिले 2 ढोरासाठी केलं होतं। हां हां। मग आता वाढवत आता इथं फरशी टाकली, आता शेड बनवायचं आहे बघा। बरं बरं। 1-2 महिन्यानंतर। तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यांची मुलाखत तुमच्यासाठी खूप प्रेरणादायी असणार आहे। तर मला सांगा, ही जी म्हैस आहे तुमची ही विकत आणलेली? विकतच आणलेली आहे। बरं बरं। ती कितीला आणली? 64,000ला आणली होती। बरं बरं। 4-4 लिटर दूध आहे बघा, 2 टाइम आता। बरं बरं। 4-4 लिटर आहे का? हां। बरं। आणि ही म्हैस? ही म्हैस आपण आणली 6 महिन्याची गाभण। 6 महिन्याची? हां। हिचं दुसरं दुखतं आहे, आता हिला 5-5 लिटर दूध आहे 2 टाइम। बरं। कितीला आणली होती? ही 45ला घेतली होती, 6 महिन्याची, पहिला रोगार घेतली। बरं बरं। बाजारातून घेतली का शेतकऱ्याजवळ? शेतकऱ्यापासूनच घेतली होती। बरं बरं। आपण टोटल म्हशी शेतकऱ्याकडूनच घेतलेल्या आहेत, व्यापाऱ्याकडून इथे घेतली। असं का? बघा बघा शेतकरी मित्रांनो, हे पण तुम्ही खात्रीला एक करू शकता। आणि ही तिसरी म्हैसी? ही तिसरी म्हैस घेतली होती 63,000ला। 63,000ला? हां, हिला 5-5 लिटर दूध आहे 2 टाइम। बरं बरं। तर ही कितीला घेतली? 63,000ला घेतली। 63,000ला। बरं। आणि ही म्हैस? पार्टी आणली होती आम्ही। पार्टी आणली का? हां हां। बरं। हिला झाली 3 महिने आणून, 3-4 महिने। हां। 53,000ला आणली होती बा, हिला 3 लिटर दूध आहे। बरं। तर मग एक म्हस तुम्ही म्हणजे जसं पैसे आले तशी म्हैस घेतल्या का? जशी पैसे आले तशा म्हशी घेतलेल्या आहेत। बरं। आता ही एक म्हैस तुमच्याकडे दिसायली, ही? हां, ही आणलेली आपण 47,000ला। महिना झाला हिला आणून। 37? 3 लिटर दूध आहे। बरं बरं। आणि ही गाय? गाय गाभण होती तेव्हा घेतली होती 53,000ला। हां। हिला 9 लिटर दूध होतं 2 टाइम, 18 लिटर 2 टाइम। बरं। मग मला सांगा, आता तुमच्याकडे म्हशी जास्त दिसायल्या आणि गाय एक ही कधी आणली काय? हिला व्हायला 7 महिने आणली। बरं। मग 5 महिन्याची गाभण आहे, आता 4-4 लिटर दूध आहे 2 टाइम। बरं। मग गाय कसं काय निवडली, एकच गाय आणली म्हणजे काय? पहिल्याने काय असतं, गाईला थोडी दुधाला भाव जास्त होती। बरोबर। 12 रुपये फॅट होता। हां त्याच्यामुळे मग गाय घेतली। पुन्हा नंतर गाईकडे आम्ही वळू लागलो होतो। हां। पुन्हा या डेअरीवाल्यानं 5 रुपयानं भाव कमी केली। बरं। नंतर मग गाई पहिले 3 होते आमच्याकडे, 2 विकले आम्ही। हां। आता एकच गाय ठेवली। बरं बरं। पुन्हा म्हशीकडे वळलो। हो ना, आता गायचे दूध रेट कमी झाले। हां हां। बरं। आता ते तुमच्याकडे ते 2 वगार दिसायले, हो। तर ते किती महिन्याचे आता? त्याला 1.5 वर्ष झालं समजा। 1.5 वर्ष? हां। त्या पहिल्या म्हशीचे आहेत का? हां, पहिल्या म्हशीची आहे। बरं। आता हे तुमचं हे एक झोपडं दिसायले, शेड? हे झोपडं म्हणजे कसं होती, आता उन्हाळ्यात हे आपण शेड मध्ये बाधा काढते व पहिले लोक म्हणायचे, त्याच्यामुळे आपण शेड बांधण्याच्या आधी झोपडं बांधलं होतं। बरं बरं। झोपड्यात उन्हाळ्यात थंड राहते, हिवाळ्यात गरम राहते, हम्म। त्याच्यासाठी मग हे केलं होतं। पण ती आता काय आपल्या काळीची जमीन आहे, त्याच्यामुळे थोडं लवंडी व्हायची, पुन्हा आम्हाला वाटायला शेड बनवलेलंच बरं। हो ना, समस्या येतातच काळी जमीन। हां. त्याच्यामध्ये कुटार आहे का? कुटार आहे तिच्यात। बरं बरं। तर शेतकरी मित्रांनो, ते बघू शकता कुटार। तर एकंदरीत हे बनवायला तुम्हाला किती खर्च आला होता शेड झोपडं? म्हणजे घरचीच माणसं होतो, त्याच्यामुळे काय आम्हाला फक्त 5-6 हजार रुपये येळू फिळू निलगिरीच्या बंधाट्या फिंडाट्या घ्यायला समजा हे आलं होतं। बरं। येळू इथे विकत आणली? हा, येळू विकत आणली, निलगिरीच्या बंधाट्या विकत आणलेल्या होत्या। बरं बरं। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, हे कशा प्रकारे यांचं शेड यांनी बनवलेलं आहे। तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे येळू, बांबू आणि पाचट टाकलेली आहे। असं मधामध्ये कुटारासाठी पण तुम्ही असं करू शकता। इकडे यांची काळीची जमीन आहे, त्यामुळे लवंड त्या। बरं, तुमच्याकडे बैल दिसायले 2 जोड्या? हो।
तर ते कसं काय ठेवल्या? बैल आम्ही 2-2 घेतो, विकतो, 2 कायमस्वरूपी राहतात, 2 घ्यायचे, 2 विकायचे, असा व्यवसाय चालू राहते आमचा. बरं, म्हणजे बैलाचा व्यापार पण करता? हो, बैलाचा व्यापार पण करतो. बरं बरं. तर मग हे विक्रीसाठी आहे ते. विक्रीसाठी का? हां. बरं. मग आता हे कोणत्या कोणत्या बाजारात नेता का इथंच कोणी आलं तर? घरी बसूनच विकतो, नाही तर किंवा असं एखाद्या बार कामठा, नाही तर पिंपरी, आपली शंभर पिंपरी, नाही तर कामठा फाटा. बरं बरं. हो. तर मग आता ही विकत घेतलेली आहात ना शेतकऱ्याकडून? विकत घेतलेली आहे शेतकऱ्याकडून. बरं बरं. तर कितीला द्यायच्या तुम्हाला? आता 85,000 किंमत म्हणालो आम्ही यायची. बरं बरं. योग्य समजा का गिरायक लागलं, योग्य किमतीत देऊन टाकू, तसं काही नाही. बरं बरं. तर शेतकरी मित्रांनो, कोणाला जर बैल लागत असले तर बैल पण यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता आणि बैलाबद्दल पण माहिती यांना विचारू शकता. आता हे बैल कितीला द्यायचा विचार आहे? हे बैल का? हं? याचे 90,000 म्हणाले. 90,000. हं. बरं बरं. जर कुणाला बैल लागले असतील तर तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे शेतकरी तुम्हाला चांगल्या रीतीने माहिती सांगतात. तर तुमचा बैल जर कोणाला घ्यायचे असतील एकदा मोबाईल नंबर सांगा. 93 25 62 86 39. बरं. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, कोणाला जर बैल घ्यायचे असतील आणि का म्हशीचा बी पण करता का व्यापार काही? म्हशीचा असं आले योग्य किमतीत तर समजा म्हशी देऊ आम्ही, तसं काही. बरं बरं. तर नक्की शेतकरी मित्रांनो, यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण आता दुग्ध व्यवसायाबद्दल माहिती तर यांच्याकडून घेत आहोत. आणि ते कोणता हे का? हां हां. हे हे घरच्या गायचं आहे का? हा, घरच्या गाईचा आहे. कोणता खिल्लारी आहे का? हा, खिल्लार बैल. बरं. तर खिल्लारीची ओळख म्हणजे कशी सांगायची आम्हाला आता शेतकऱ्याला? खिल्लारच्या कशा राहतात, 4-5 जाती राहतात बघा. बरं बरं. हा, एक मैसुरी खिल्लार राहते, धनगरी खिल्लार राहते, हां असे 4-5 जाती आहेत खिल्लारच्या. हां. ते आपल्या इकडं खिल्लार नाही म्हणून आम्ही एका याच्या मायला खिल्लारचं इंजेक्शन भरलं होतं. बरं बरं. हा, याची माय आता 5-6 महिन्याचा होता तेव्हा गाय वारली, समजा माय मेली याची. हं. दुसरी येतात ती गाय होती, चांगली होती, बरं बरं. गावरानी गाय. गावरानी गायला आम्ही खिल्लार तयार केलं. बरं बरं. आता किती वर्षाचा आहे? त्याला म्हणजे 13 महिने झाले. 13 महिने. हां. बरं बरं. आता हे बैलगाडीला लावायचो कधी होती? आणखी 6-7 महिन्याला, समजा 2 वर्षाला लावाय काही गुरु नाही. बरं बरं. हा. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कसं यांचं नियोजन आणि कसं यांनी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये गावाकडे येऊन कशा प्रकारे व्यवसायी वळण या शेतीला दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि तसं तुम्ही करू शकता, कारण तसं केल्याशिवाय शेतीला उदरनिर्वाहासाठी तुम्हाला आणि शेतीमध्ये परवडतं, आपण जी परवडत नाही म्हणतो त्याशिवाय असे काही नवीन उद्योग केल्याशिवाय परवडणार नाही. आणि हे बघू शकता इथं यांचं पाणी नियोजन, तिकडे उकंड आहे, बोर पण आहे. बोर पण आहे का? हां, ते तिकडं बघू शकता बोर पाडलेला आहे. आणि तर मला सांगा, या म्हशीला ढेप ठेवता का? हा, ढेप ठेवतो ना. किती किलो ठेवता एका म्हशीला? 4 किलो राहते समजा 2 टायमाची, एका टायमाला 2 किलो ढेप. बरं बरं. तर मग एकंदरीत हप्ता किती येते तुम्हाला दुग्ध व्यवसाय? मला येते बघा 10 दिवसाला 20,000 22,000. बरं. हां, खर्च किती जात असेल हप्ते? खर्च जाते 10 दिवसाला 7,000 रुपये ढेपीचा. बरं आता सध्याच्या ढेपीच्या भावाच्या मनाने. बरसात समजा मग निम्मे होते, निम्मे खर्च जाते. बरं. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्याकडं 20 गुंठे जमीन आहे म्हणली आणि हे जे वाडे आणता ती वाडी विकत आणता का? हा, इकत. बरं. ते वाडे कशी विकत आणता? ते आता आमच्या इकडे 20 रुपयाला भरा पडते बघा. 20 रुपयाला? हा, बरं बरं. गाडी बैलात आणायची? गाडी बैला जाणार. बरं. आणि बाकी दुसरा कोणता चारा विकत घेता का? हा, इकत घेतो ना आम्ही, कडोळ घेतो, हा. ऊस घेतो. बरं बरं. हा. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कमी खर्चामध्ये आणि सर्व विकतचा चारा घेऊन हे भाऊ दुग्ध व्यवसाय करतात. आणि दुग्ध व्यवसाय परवडतो का मग एवढा खर्च करून? परवडतो ना सर. हा, तर निम्मे खर्च गेला तरी निम्मे उरते ना, आपल्या स्वतःचं काम आहे नाही. हो ना. आता आपण आपण कॉर्पोरेट. रोज मजुरी करण्यापरता बा आपले घरचं काम होय. हो. आपलं घरचं काही जरी नाही उरलं, समजा आपली मेहनत जरी उरली तरी 40 ते 50,000 रुपयाचा आम्हाला उकंडा होते चालाल. हो ना. आता आपल्याला इतकं तर शेणखत लागू शकत नाही. हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, उकंड्या इकून पण यांना वर्षाकाठी पैसे मिळतात आणि ते शिल्लक राहतात. आणि हे यांचं झोपडं, याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. हे बघू शकता कशा प्रकारे कमी खर्चात यांनी हे झोपडं केलेलं आहे. तर अशा प्रकारे इथं पण कोबा केलेला आहे, फरशी टाकलेली आहे. तर हे झोपडं कधी बांधलं? याला 5 वर्ष होय. 5 वर्ष. हो. बरं. तर याला किती खर्च आला असेल त्याला? याला खर्च फक्त पत्र आणि येळूचा समजा 10 ते 15,000 रुपये खर्च आला होता. 10-15 हजार. बरं. तर हे इकडे खुराडा दिसायला कोंबड्या केल्या काय? हा, कोंबड्याचा व्यवसाय होता.
म्हणजे आता एकटा झालो त्याच्यामुळं सगळं दुधाकडं आणि हे सगळं होईन झालं, त्याच्यामुळे कोंबड्याचं बंद केलं होतं. कोंबड्याचं कसं आलं की बाई आपले ते कुटार टाकतो ढोरायला, हां हां ते कुटार उकरायली त्याच्यावर हागायली, त्याच्यामुळे मग आम्ही ते कोंबड्याचं बंद करून टाकलं. कोंबड्याचं म्हणजे कोंबड्याला अलग करावं लागते म्हणून सध्या आम्ही 2 वर्ष समजा स्टॉप केलं होतं. हो बरोबर आहे ना. तर ही कुट्टी मशीन कधी आणली? कुट्टी मशीनला झाली 6 महिने आणून. 6 महिने. हो. ही कितीला आणली होती? हे 16,500ला पडली होती, जागेवर 1000 रुपये आणायला लागली होती. बरं बरं. मग काही याच्यात प्रॉब्लेम मशीनमध्ये नाही, आतापर्यंत? सध्यापर्यंत तर काही नाही. बरं जवळा बघू बाजारून आणली होती. जवळा बाजारून का? हम्म. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे नियोजन आहे. तर मग आम्हाला एक सांगा, तरुणांनी दुग्ध व्यवसायाकडे वळा पाहिजे का असं तुम्ही? वळायच पाहिजे ना. आपल्याला दुसरा याच्या शेतीला जोडधंदा हेच आहे ना. बरोबर. आता एक तर आपल्याला सरकारी भावही देईन का कोण्या पिकाला, हो ना. त्याच्यामुळे मग दूध व्यवसाय हमी भाव तरी राहणार ना. आणि आपल्या नियोजनानं चालू शकतो. आपल्या नियोजनानं आपल्या मनावरचं काम आहे. बरं आता तुमच्या कंपनी जरी गेली तरी कंपनीचं 1 महिना काम केलं, पुन्हा 1 महिना अशा सुट्ट्या देतात काही, तर त्याच्यासाठी आपलं घरचं काम आहे. तिथं एक 12 तास जर काम करतो आपण, हम्म. तर इथं 12 तास केले तर आपल्याला काहीच कमी पडू शकत नाही. हो ना. तर नक्की शेतकरी मित्रांनो, यांची ही यशोगाथा तुम्ही ऐकून नक्की दुग्ध व्यवसायामध्ये आपण यशस्वी भरारी घेऊ शकतो. आणि माझा प्रयत्न तेच आहे. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जवान जय किसान.